नमस्कार मंडळी, कसं आहे? ठीक ना? आज आपण चाललो परत शिराळाला खाद्य आणण्यासाठी. शियावर कुरिअरवाला येणार आहे. त्यानं फोन केला, येतोय या लावली म्हणून. आता म्हटलं चला जाऊया, पण ऊन बी भरपूर असल्यामुळं म्हटलं 4 व्हीलर गाडी घेऊनच जाऊया, कारण उन्हाचा तडाखा जोरात आहे. 2 व्हीलरनं कधी जायचं म्हणून 4 व्हीलर गाडी घेऊन निघालो आहे. आणि आता आपण शियाकडे निघालो आहे. शियात तो येऊन थांबला असं समजते, फोन आलेला त्याचा, थांबले म्हणून मी. आता आपण 100 कोटी रस्त्याला लागलो आहे बघा शियाच्या. बोर्डातनं आम्ही शियाकडे निघालो आहे. हा शियाचा रस्ता, त्या रस्त्यावरून आम्ही चाललो आहे आता. आज रस्त्याची रहदारी बी कमीच आहे, उन्हामुळं रहदारी कमीच आहे तशी, तुरळक रहदारी आहे. आता आपण आलो ह्याच्या पंचगंगा पुलावर. ही कोल्हापूरची आमची जीवनदायिनी म्हणायची पंचगंगा नदी. तिथे 1-2 सेकंद थांबूया आपण, तुम्हाला दाखवतो नदीचं क्षेत्र पात्र किती आहे ते, आणि पुन्हा पुढे जायचं. तिथं आता खाद्यवाल्यापाशी आलो आहे आपण. खाद्यवाला थांबला आहे बघा तिकडं. चला खाद्याची गाडी घेऊया आणि पुढे जाऊया. जागा डिगीत करायला लागलेलो आहे. गाडीच्या डिगीत ठेवावं लागणार. तरी टायमिंग चांगली, म्हणजे एकच पोतं त्याच्याकडे आहे. ती 2 पोती आणतोय कायम, पण एकच पोतं आणलं त्यानं आपल्या खाद्याचं. बरं झालं, टाकते पोतं टाकलं बाजूला. पैसे दिव्याने काढलं स्टार्टर मारूया, कारण परत जाऊन आणि वैरण बघायला पाहिजे. जाऊन वैरण काढायला आहे पण रानात. चला पैसे दिलेत आपण त्याला. आता आपण बॅक टू पॅव्हिलियन, परत बावडा. चला खालून आपल्याला जावं लागणार. उड्डाणपूल आहे, उड्डाणपूल असं. आता बावड्याच्या रोडला आपण लागलो आहे पुन्हा. 4 व्हीलर असल्यामुळे अंतर बी लवकर कटते आणि वेळ वाचते. महत्त्वाचं म्हणजे गाडी आपण बरेच दिवस बाहेर बी काढलेली नव्हती. 2 महिन्यानं गाडी मी आज बाहेर काढल्या. त्या निमित्तानं म्हटलं तेवढं होईल तर. राजाराम कारखाना इथं आहे बावड्यात आपल्या. आता पुढं छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा ठिकाणी बसवणार आहेत. आता आपल्याला रानात जायचं आहे. रानात जाऊन वैरण काढायला जायला लागणार. आता गेलो रानात, बघतो तर काय गावाची उर्स असल्यामुळे शर्यती चालू. शर्यतीचे बी शूटिंग मी तुम्हाला तर देतो ब्लॉक करून थोडा बघा. दुसरा आणि चौथा जनरल सुटला आहे अचानक असतो, म्हणजे त्याचा रूट बदलला आणि आमच्या मळ्यातच घेतला. तो जर्सी बैल देखील पळवा लागत बघा. आणि त्याचा गट झाला आहे. तोपर्यंत मी जरा थोडी वैरण काढून घेतो. वैरण काढून घेऊन म्हणजे तुम्हाला परत आणखी ब्लॉक दाखवतो. परत आता एक्का शर्यत सुरू झाली आहे बघा. एक्का देखील यायला लागला आहे. एक्क्याचं देखील थोडं शूटिंग आपण केलं आहे. मी दाखवतो तेवढं शूटिंग तुम्हाला थोडं. आता हा 2 नंबरमधला आमच्या गावातला एक्का आहे बावडेकरांचा. आम्हाला कल्पना नव्हती की शर्यत इथनं होईल, कारण रस्ता लहान आहे, पांदीचा रस्ता आहे. ओव्हरटेक करायचा चान्स कुठनं नाही आहे. गाडी एकदा फज्जावरून जर बाहेर पडली तिथं नंबर जे लागेल ती, आणि तिथनं कलरला काय होईल तेच. आता ह्या गाड्या पाठीमाग थांबलेल्या ती यायला लागत बघा पुढं हळूहळू. कारण पुढं जायला रस्ता हेच नाही, डबल गाडी जात नाही बघा. ओव्हरटेक केलं झाल्या गाडी, रस्ता अपुरा असल्यामुळं. आता एक्का गाडी गेली परत. आता जनरल गाडी सोडतील, ते देखील तुम्हाला मी शूटिंग दाखवतो. जनरलच्या गाड्या आल्यात बघा. जनरलच्या गाड्या परत आता गाड्या पज्जावून जाऊन आल्यात. असं जनरलला चालू आहे बघा. रोड लहान असल्यामुळं गाड्यासनी ओव्हरटेक करून पळायला अंदाज नाही आहे. जनरलच्या गाड्या निघाल्यात बघा परत. आता दुसरा 2 गट जनरलचे असल्यामुळं पहिला गट गेला तर दुसरा गट आला आहे बघा हा जनरलचा. गाड्या जास्त असल्यामुळं सुटणारा अडचण होणार म्हणून
आम्ही 2 गट केलेले त्यावेळा. दुसरा गट बी जाऊन यायला लागलाय, परत रिटर्न यायला लागलं दिसते बघा आपल्याला. जेवढं करता येईल तेवढं आपण शूटिंग केले. तुम्हाला देखील वेगळं जरा बघायला असू दे म्हणून. कारण माझ्या ध्यानीमध्ये देखील नव्हते की बाबा शर्यतीचं मैदान इथून होणार आहे सुरू. मी आलेलो वैरणीसाठी. आल्यात बघा गाड्या परतून. जसा क्लेम होता तसाच परत आला, काही बदल नाही. अशाच गाड्या सगळ्या गेल्या तसेच परत रिटर्न आल्या बिंड्यातला. तर अशा तऱ्हेनं शर्यतीचं नियोजन थांबलेलं आहे, संपलेलं आहे. आता आपण जातो. आता घराडं वैरण घेऊन आले बघा. शिलिबेने तिरुमला कशी करतात बघा बघितल्यानंतर. आता वैरण आणल्या, वैरणाला पुट्टी केल्या. पुट्टी आता सध्या तर 3 प्रकारचे मी आले केलं आहे. मका, ऊस आणि वाळला आपला शाळू जे होता. शाळू सगळा आपण करून घेतला चापकटरनं, त्यात मिक्स केला. सकाळची वैरण बी आणि आत्ताची वैरण आम्ही एकदमच तोडतोय. दुसरी गोष्ट गाईला फिरवून बी आणते. फिरवत्याला मी व्हिडिओ केला नाही, जर तब्येत डाऊन असल्यामुळं जरा ती व्हिडिओ केला नाही. आणि आज काय काम केलं आपण, तरी सगळं प्रॅक्टिकच काढून घेतलं. पूर्ण मोठा सगळा रिकाम करून टाकला. त्या गरजच नव्हती आता प्रॅक्टिस. त्यामुळे ते प्रॅक्टिस बी काढायचे बरेच दिवस होतं, पण ते काढायला मिस्त्रीच मिळत होता, नोकरी येत नव्हता. आणि मिस्त्रीला घेऊन ते सगळे काढून घेतले. आता आपण चला त्याला आता आणूया आणि धार काढायची. लक्ष नाही वाटतं शेलवीचं काढले काय म्हणून. तिला पानं खाऊशी झाल्यात पहिला कधी. सगळ्याची बैठक व्यवस्था आता बदलल्या करू. सगळ्या कसं आमचं एक्सेप्ट करते बघायचं. तिरू म्हणाले इथलं कुठं काढले, काय काढले इथलं, मोकळं मोकळं वाटायला लागले. सगळं खाल्ले आणि मग दुसरीकडे लक्ष घातले. खाणं पहिली प्रायोरिटी आहे. चावायला पण मिळत नाही, चाटायला पण मिळत नाही काय. आता शेलवीला इकडं तिकडं फिरायला मोकळं झालं, मम्मीच्या जागेवर येऊन बसायला. या ठिकाणी आपलं काम आता पूर्ण झालेलं आहे. वैरण टाकले जाणार होते, गाईला वैरण झालेले आहे ऑलरेडी. वल्ली वाळली असं मिक्स केलेलं आहे, कडवा थोडा मिक्स केला. आता धाराचं बी काम झालं आहे. राधा दूध पिऊन झालेलं आहे. आता वैरणीच्या नादाला लागल्या, थोडं वैरण खायला शिकायला आले आता हळूहळू. आणि या ठिकाणी आता ब्लॉग मी संपवतोय. आपण आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.
व एखादी लिंक दिली आहे त्याला लिंकला क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा व कमेंट्स करा. नमस्कार. जय गो.